शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभरणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची मशाल पेटवली. पु ल देशपांडे, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या विचारातून एक नवीन महाराष्ट्र घडवला. तो महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता विकसित होतोय. आमचा महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरचे स्मार्ट सिटी प्रकल्प, मुंबईच्या समुद्र किनारा कोस्टल रोड, पुण्याचे आयटी हॅब या सगळ्या गोष्टींमध्ये विकसित होत आहे. परंतु नुसता याला विकास नका म्हणू. जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळेल, योग्य तो भाव मिळेल आणि त्याच्या चेहऱ्यावरती हास्य असेल, तेव्हा खऱ्या अर्थाने आमचा महाराष्ट्र विकसित होतोय. जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळेल, तेव्हा आमचा महाराष्ट्र विकसित होतोय. जेव्हा प्रत्येक महिला ही महाराष्ट्र सुरक्षित असेल, तेव्हा आमचा महाराष्ट्र विकसित होतोय. आणि जेव्हा प्रत्येक वृद्ध व्यक्ती ही महाराष्ट्रात सन्मानित असेल ना, तेव्हा खरा आमचा महाराष्ट्र होतोय. आज आम्ही शिवजयंतीला शिवाजी महाराजांची मूर्ती डोक्यावर घेऊन नाचतो डोक्यावर, पण ती मूर्ती डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज आहे. काल मी एक सहज व्याख्या केली. शिवाजी म्हणजे काय? शिवाजी म्हणजे शी म्हणजे तो शिकतो, वा म्हणजे तो वाचतो आणि जी म्हणजे तो जिंकतो. शिकून वाचून जो जिंकतो त्याचे नाव शिवाजी. ही नवी व्याख्या ही युवकांना सांगितली पाहिजे. आज महाराष्ट्रात आम्ही महिला पुरुषांमध्ये भेदभाव करतो. मनुष्यबळ